ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचा बालेकिल्ला असलेल्या साकोली भंडाऱ्यामध्ये शिवसेनेनं आपली ताकद वाढवायला सुरुवात केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं शिवसेना तिथे पक्ष वाढवतोय। माझ्यासोबत नरेंद्र बोंडेकर जी आहेत, त्यांच्यावर तिथली जबाबदारी आहे। सर, काय सांगणार? नक्कीच आता जर बघितलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा विधानसभा तर आमच्याकडे आहेच, परंतु साकोली विधानसभामधील 3 तालुके आहेत, साकोली, लाखनी आणि लाखांदूर। त्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे शिवसेनेला। आता खूप मोठे पदाधिकारी आमच्याकडे येऊ लागले आहेत। दररोज साकोली, लाखनी आणि लाखांदूरचे लोक येतात आणि ते सांगत असतात की आमच्या विधानसभा विकासापासून फार लांब आहे आणि त्याच्यामुळे तुमची गरज आहे। काही काँग्रेसचे पण पदाधिकारी, काल माझ्याकडे एक जिल्हा परिषद मेंबरसुद्धा आले होते। तर आम्हाला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पक्ष नेते जे आहेत, त्यांच्या जे सूचना आहेत की पक्ष वाढवण्याचे, तर आम्हाला नवीन मतदारसंघ बांधण्यासाठी, कारण शेवटी तिथे महायुतीचा उमेदवार नाही आहे, तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे, तिथे भविष्यामध्ये आम्हाला एक सीट कशी वाढवता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। आणि पक्षबंध, तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांना, इतर पक्षाच्या लोकांना पक्षप्रवेशसुद्धा सुरू केलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी म्हणून। नाही, आता ते कोणत्या पक्षाचा असा विषय नाही। आमच्याकडे आता बरेचसे येण्याचा इच्छुक असतात, तर कधी कधी कोणत्या पक्षाचे, दुसऱ्या पक्षाचे, मित्र पक्षाचे असतात, पण ते राजीनामा देऊन येत असतील तर आम्हाला दुसऱ्या पक्ष, ते इतर कोणत्या पक्षामध्ये जाण्यापेक्षा आमच्याकडे येत असतील तर आमच्या त्यांचा सन्मानच करू, परंतु आम्ही कधीच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती कुरघोडी करण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, जर महायुती झाली नाही तर मग काय तयारी आहे तुमची विदर्भामध्ये? आमचं पहिला प्राधान्य युतीचं राहील, परंतु बरेचदा आमचा आतापर्यंतचा 20-25 वर्षाचा अनुभव असा आहे की शिवसेनेला कमजोर समजतात आणि त्याच्यामुळे प्री प्लॅन म्हणून ती आम्हाला स्वतंत्रची तयारी ठेवावी लागेल। उद्या वेळेवर जसं जे युती नाही केलं, आमच्या मोठ्या भावाने आम्हाला युतीमध्ये नाही सामील करून घेतलं, तर मग आम्हाला पर्याय नसते, म्हणून आम्हाला पूर्वतयारी म्हणून स्वतःची तयारी आम्ही करतोय। परंतु जर शेवटी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब जे निर्णय घेतील तो मान्य राहील। कोण मोठा भाऊ कमजोर समजत होता शिवसेनेला आतापर्यंत? नाही, काय आहे की अनेक वर्षापासून आता बघा, विदर्भामध्ये BJP आणि काँग्रेस हे 2 पक्ष मोठ्या प्रमाणात आहेत। तर त्या तुलनेमध्ये जेव्हा मी 2009मध्ये निवडून आलो त्यावेळेस लोक हसत होते, काय काँग्रेस शिवसेनेचा काय, इकडे काहीच नाही आहे। त्याच्यानंतर 14मध्ये, 19मध्ये सुद्धा, आता कुठेतरी आम्ही सेटल झालो तर आता वाटते आमच्याकडे लोक येण्याची संख्या वाढलेली आहे। परंतु आम्ही आजही त्यांना BJPला मोठंच भाऊ समजतो आणि भविष्यातही ते आमचे मोठे भाऊ राहतील। फक्त आता आम्ही आपल्या पक्षाला विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय आणि अपेक्षा आहे की आता तरी आम्हाला त्यांनी सोबत घ्यायला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थेत सन्मानजनक जागा द्यायला पाहिजे आणि सन्मानजनक जागा द्यायला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे। नाही दिल्या तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय नक्कीच मैत्रीपूर्ण लढू आणि जेव्हा सत्ता स्थापनेचा वेळ येईल तेव्हा प्रथम प्राधान्य मित्रपक्षालाच देऊ। शिवसेनेचा विदर्भात दोन्ही प्लॅन तयार आहे। महायुती झाली तर महायुतीसोबत जायचं आणि नाही झाली तर आपल्या पक्षाची ताकद वाढवायची आणि मैत्रीपूर्ण लढती करायच्या। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।